चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती वेद अनंत बोलिला अर्थ तुकाची साधिला विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम गावे प्रस्तुत मंगलमय प्रसंगी आपल्या या वर्णा गावामध्ये इगो रिपीट कमी करा आपल्या या वर्णा गावामध्ये आणि सुरू असलेला हा मोठ्या देवीचा देवी नवरात्र उत्सव नाही का आणि या निमित्तानं किती कीर्तन आहेत महाराज कीर्तन आहेत दोनच कीर्तन आहेत अरे वा 2 कीर्तन आहे फक्त त्यात आपला नंबर लागला नाही 2 कीर्तन फक्त हे जास्तच बघितलं ना भाऊ लय जोरात बोलायला लागू आवाज वाढवायचा 2 कीर्तन काल आमच्या हरिभक्ती परायण प्रशांत भाऊचं कीर्तन झालं प्रशांत महाराजांचं आणि आज माझ्याकडे सेवा आली तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही आणि त्या निमित्तानं तुम्हा मायबापाच्या सेवेचा आलेला योग सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय विश्वसंत वारकरी संप्रदायाचे कडस ज्ञानाचे सागर भक्तीचे आगर जगद्गुरु तुकोबर आहे यांच्या जीवनाचं सार सांगणारा अभंग सेवेकरता निवडला विठ्ठल विठ्ठल अभंगाकडे विस्तृतपणे हात घालण्याच्या अगोदर आमच्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे महायोगपीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनिंद्री समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा करू प्रथम दुसरी चरण संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका मने नामयाचा नारा नमन माझे ज्ञानेश्वरा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रे जननी देवाची शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम तयान बाधी क्रोध काम सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी निंबा अंबे नमस्तुते जगज्जननी निंबा माता की जगज्जननी निंबा माता की अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती बोध परणी देवनी हाती बोध परणी देवनी हाती ज्ञानाचा पाजडती
येई हो जगदंबे गोंधळा येई हो जगदंबे गोंधळा येवो जगदंबे मूळ पीठ तू अंबे. सगळ्यांनी आता टाळी वाजवायची हातानं. मागे म्हणायचं शांत बसू नका. स्वर दाखवत चला. नामस्मरण गजाननाचे गण गण गणात बोलते. अखंड चिंतन गजाननाचे गण गण गणात बोलते. वेद अनंत बोलिला अर्थही तुकाची साधिला. विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. बघा दोन दिवसाचा कीर्तन महोत्सव आणि 2 दिवसीय कीर्तन महोत्सवामध्ये तुम्हाला सांगू का, पहिली
गोष्ट तर देवीजवळ कीर्तन ठेवावं हे मनामध्ये भावना आली, हाच विषय कौतुकास्पद. विठ्ठल विठ्ठल. नाही तर देवीजवळ आता कीर्तन नाही, कीर्तन नाही. आता काय देवीजवळ काय सोर दाखवत चला रे. पंखिडा तू उड़ जाए पावागढ़ रे. हो कुठून आला साला हा गरबा मला माहिती. देवीजवळ कीर्तन झालं पाहिजे महाराज. पण कीर्तन कसं? कीर्तन चांग होय अंगारी होय अंगारी होय अंगारी ब्रह्मीभूत काया होत से कीर्तनी. कीर्तनामध्ये माणूस येऊन बसला की माणूस देव होतो महाराज. कोण होतो? देव. ब्रह्मीभूत काया, ब्रह्मीभूत काया कोणाची असते? देवाची असते. माणूस कीर्तनात देव होतो. इकडे या ना रे तुम्ही, वर बसता का? इकडे या ना, इकडे या ना मोकळ्या मैदानात. ऐका, ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. तुम्ही इकडे बस. ऐका, तुम्हाला सांगू का आजची गत कशी आहे? तुम्ही एखाद्या लग्नात जा. मावशी कुठं? लग्नात. तुम्ही या ना रे, मागचे बसेल आहे की नाही, तुम्ही या ना इकडे. असे तुमचं जीवार आलं तर उठून जा. अभि 21,000 रुपये देऊन महाराज बोलवा आणि त्याच्या पुढे फक्त एवढे लोक बसा, असं चालते का? 100 लोक आहे, तुम्ही मानशी किती पळून राहिले? हिशोब नाही काय? मानशी 210 रुपये. आजची गत सांगतो कशी झाली. तुम्ही एखाद्या लग्नात जा. लग्नात, त्या लग्नात गेले महाराज, नवरी जर पाहिली ना महाराज, अशी असते हो वांगाळ तोंडाची. तिच्या तोंडाकडे पाव नाही वाटत. तोंडाकडे तिच्या काहीशा कशीच्या म्हशीच. पण पहिल्या दिवशी ब्युटी पार्लर मधून येते. लगन लागायचा टाइम येते पण मेकअप सरत नाही भाऊ नवरीचा. खरं आहे का खोटं आहे? बोलत चला. खोटं बोललो तर नाही म्हणा. आजी तुमच्या काळात काचं काही मेकअप आणि काचं काही वापरा. अरे आजीचं लग्न झालं तर आबानं 6 महिने तोंड नाही पाहिलं. काय होता तो? बदललं मिळलं महाराज. ते गेलं, ते जुनं गेलं सगळं. दादा ऐका, जुनं सगळं संपलं रे. नवरी इकडून घातली महाराज, जशी काय मशीन मध्ये घातली. इकून घातली की तिकून काढली. अहो काही शार नवरी पांडी फटक दिसते राजा मधून बाहेर आल्यावर. ए पोरं, तुमच्या लय कामाच्या गोष्टी आहेत माझ्याजवळ, म्हणून म्हणून तुम्हाला पुढे या. पोरगी पाहायला गेले का नाही बाबू, चुपचाप जायचं. अळप झळप सांगून जायचं. सांगून गेले, फसवणूक होण्याची दाट शक्यता. अरे मेकअप आणि फोटोवर तर अजिबात पसंत नाही करायची. तो सगळ्यात रिकामचा धंदा फोटो महाराज. जाऊ दे. ऐका, नवरी इकडून जाते तिकडून जोरदार
पण उन्हाळ्याचे दिवस असतात आणि त्या स्टेजवर नवरदेव नवरी बसलेले असतात. त्यातले कूलर लावेल असते. एक दिवस वरवर असते महाराज. त्याला कूलर लावेल असते. पण जर का लाईन केली की मग घामाचे वगै येतात आणि घामाचे वगै आले की मग मेकअप उतरते आणि मेकअप उतरला की अर्धी नवरी काही दिसते ना अर्धी पांडी दिसते. बाळी दिसते. बाळी तुमच्याकडे काय म्हणता? बाळाच म्हणता की नाही? बैल कसा बाळा असते तशी बाळी दिसते नवरी. पण लगेच करुल्या महाराज धरली की घातली स्टेजच्या मागे आणि स्टेजच्या मागे घातली की काढली मेकअपची किटकी. बरं नवरी किती वागाय तोंडाची असू द्या. मी काय म्हणतोय बोरे ऐका तुमच्या लय कामाचा आहे. नवरी किती वागाय तोंडाची असू द्या फोटो कोणाचे काढायला लागतात? एका लग्नात गेलो वा करुल्या एवढ्या जोरदार तुम्हाला काय सांगा. करुल्या पाहिले की असं वाटते नवरी राहू द्या करुल्याचेच फोटो काढा. पण करुल्याचे फोटो काढले की नवरदेवाले हळद लागेल असते ना आपल्याला आंबी हळद लागते. करुल्याचे फोटो नाही. नवरी कशी असू द्या वागाळ तोंडाची फोटो कोणाची तशी गत आजची आहे. कीर्तनकार पाहिला ढंगाना रंगाचा करुल्या पाहिल्या मागच्या उभ्यात पण हार कोणाच्या त्या म्हणून ध्यान कुकडे दे सांग. कुकडे नवरी नवरी हटू इकडे द्या लक्ष द्या. विठ्ठल विठ्ठल सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायचा. या अभंगाच्या माध्यमातून तुकोबाराय तुम्हाला आम्हाला जीवनाचं सार सांगतात की बाबा रे जीवन जगायला आला आता काय केलं पाहिजे. आलं का लक्षात? काय करावं जीवनामध्ये? तुकोबाराय म्हणतात काय करा काहीच नका करू एकच करा. विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. निष्ठा पाहिजे बरं माधव महाराज. निष्ठेशिवाय काही होत नाही जीवनामध्ये. निष्ठा पाहिजे निष्ठा. तुकोबा तुम्ही म्हणता निष्ठा पाहिजे बरोबर आहे पण वेदात तर फार वेगवेगळं सांगितलं. वेद तुकोबा म्हणता वेद अनंत बोलिला. अरे वेदाला खूप सांगितलं रे पण अर्थ इतुकाची साधीला. सांगितलं काही असेल महाराज पण अर्थ महत्वाचा आहे का नाही? अर्थ काय? विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. असं आणखी काय करायचं तुकोबा? तुकोबा म्हणतात सकळ शास्त्राचा विचार. अरे सगळ्या शास्त्राचा विचार केला पण एकच निर्धार शेवटी मनाला करावा लागला. कोणता? विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. असं तुकोबाराय शेवटी सांगतात दादा चालले का मावशी या. शेवटी म्हणता विठोबा दादा 18 पुराणी सिद्धांत 18 पुराणी सिद्धांत सांगितलं. 6 शास्त्र 18 पुराण. तुकोबा म्हणतात 18 पुराणामध्ये एकच सिद्धांत. कोणता सिद्धांत? विठोबाशी शरण जावे निज निष्ठा नाम गावे. विठ्ठला विठ्ठल जीवनामध्ये आल्यानंतर संतांनी एकच काम केलं. संत फालतू भानगडीकडे पडत नाही महाराज. त्या फालतू भानगडी आमच्या जवळ आहे. संत एकच केलं. संतांनी काय केलं? हेची आम्हा करणे काम केलं महाराज. बीज वाढवावे नाम. नामाचं बीजारोपण केलं. संत फक्त एकच सांगतात काय करा? काय करा? नामस्मरण करा. नामस्मरणाशिवाय कलियुगामध्ये उद्धार नाही. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. कलियुगामध्ये हरीच्या नामस्मरणानं उद्धार सांगितला पण आम्ही वेगवेगळ्या मार्गाने जायला लागलो महाराज. एवढे मार्ग शोधले पण नामस्मरण करत असताना मग आणखी विचाराला म्हणा. हो
नाव कोणाचं घ्यायचं, नाव कोणाचं घ्यायचं प्रश्न आहे का नाही? कोण्या देवाचं नाव घ्यायचं, कोण्या घ्यावं लागतं मावशी देवाचं नाव? तर म्हणा काय सांगावं महाराज, एक देव धरलाच आहे ना. सोमवारी शिवभोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती. मंगळवाराला अनादि निर्गुण, निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण, निर्गुण प्रगटली भवानी. महिषासुर, महिषासुर मर्दनाला गुणई, नाम विठोबाची घ्यावे, पुढे पाऊल टाकावे. गुरुवार आला की जय जय सच्चित स्वरूपा स्वामी. शुक्रवार आला की जय जय संतोषी माता, जय जय मा. शनिवार आला की हे दुख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरी पुकार, विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. हे दुख वेदन मारुती नंदन, हे दुख भंजन मारुती नंदन, सुनलो मेरी पुकार, पवन सुत विनती वारंवार, पवन सुत विनती वारंवार. शनिवार आला की बजरंग बली, रविवार आला की मल्हारवारी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवारी द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. ते गडजेजुरी ते आम्ही रहिवासी, गडजेजुरी ते देवाचा झेंडा वळखला दुरून. मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारवाडी मोतियान द्यावी भरून, नाहीतर देवा देवा मी जातो दुरून. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी. देवदराने वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. देवदराने वारी माझ्या मल्हारीची वारी, हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. किती देव झाले मावशी? किती झाले? 7 झाले ना, 7. आणि उरले सुरले देव आले की मग घुम घुम घुमाक, मग बिरोबा, मग म्हसोबा. उरला सुरला तर सैलानी, सैलानी अंगात येते महाराज लोकांच्या. बरं मला एक समजत नाही, लोकांच्या अंगात जर सैलानी येते तर लोकांच्या अंगात विठोबा काऊन नाही येत? लोकांच्या अंगात राम येत नाही, विठोबा येत नाही मावशी. तुमच्या अंगात आहे की नाही गावात कोणी अंगात येणारी बाई?
हाय म्हणा, पण आम्ही दाखवत नाही. त्या बाईलाच लय कानकोटं वाटून राहिलं असेल. बंदा बदमाचा धंदा आहे ना महाराज. अंगातून थांगा देत असते करायच्या. देव हृदयात आहे सगळ्याच्या. ऐका, देव कशात आहे? हृदयात. ज्याचा देवावर भरोसा नाही, मी काय म्हणतो ऐका, ज्याचा देवावर भरोसा नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे. पण देव कुठला शोधावा लागेल? हृदयातला देव पाहावा लागेल ना महाराज. देव बाहेरचं नका शोधू, आतला शोधावा लागेल. देव कुठं आहे महाराज? आत आहे, आत. पण आम्ही वेगवेगळे देव असं जाऊ द्या. ऐका, आम्हाला काय सांगतात तुकोबा आहे? विठोबाशी शरण जावे. हो, विठोबाला शरण जायचं सांगितलं माझ्या तुकोबानं, पण आम्ही एक देव. मग का महाराज, आम्ही देवीचे उपासक, आम्ही कशाला विठोबाला शरण जायचं? मग देवन देवी वेगळी आहे का? देवन देवी वेगळी आहे. काय म्हणतात नाथबाबाचं? नाथबाबाकडे आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची दाटी, पुंडलिक दिवटा शोभे वाळवंटी, आणि एका जनार्दनी अंबा उभी कर ठेवुनी कटियो. आषाढी कार्तिकला वारी कोणाची आहे? कोणाची आहे वारी? विठ्ठलाची. कमरेवर हात कोणाचे? विठ्ठलाचे. पुंडलिक कोणाच्या दारात उभा आहे? मग हे जर आमचे संत सांगत असतील, मग संत खोटे आहे का महाराज? बघा, देव देवी एकच आहे, हा रिकामा भेद करू नका. आमचे तुकोबाराय विठोबाची भक्ती करायला सांगतात. याला कारण असं आहे, तुम्ही कोण्याही देवाकडे जा, कोण्याही नदीत जा. नदी कुठं जाते? समुद्रात. आमचा विठोबा म्हणजे समुद्र आहे. विठ्ठल विठ्ठल. विठोबा म्हणजे समुद्र आहे, आलं का लक्षात? आणि बाकीचे देव म्हणजे नद्या आहे. मग नद्या कामाच्या नाहीत का? आहे ना महाराज, नदी कामाची आहे, पण जाणार कुठे? मावशी, कुठे जाणार आहे नदी? समुद्रात. म्हणून भेद करायचं नाही.
कोणताही देव असो, कोण्याही देवात माझा विठोबा शोधायचा आणि भक्ती करायची. नाही तर मग लोक म्हणतील महाराज, ओ महाराज, सप्ताह आपला नवरात्र देवीचं आणि कीर्तन विठोबाच. विठोबान देवी वेगळी आहे का महाराज? विठोबान देवी एक आहे म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात विठोबाशी शरण जावे. अहो तुकोबाराय मान्य केलं विठोबाला शरण जावं, पण विठोबाला शरण जावं तुम्ही म्हणता बरोबर आहे, पण वेदामध्ये तुकोबाराय म्हणतात वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा, येरांनी व्हावा भार माथा. अहो वेदाचा जो अर्थ आहे जगद्गुरु तुकोबा म्हणतात आम्ही अभ्यास केला महाराज. तुकोबाने जीवनामध्ये प्रचंड अभ्यास केला माझ्या दादा. हो तुकोबाचं जीवन तुम्हाला सांगतो, हो तुकोबाचं जीवन साधं सोपं नव्हतं महाराज. तुकोबाचं जीवन फार कठीण होतं बरं का. तुकोबाच्या जीवनामध्ये तुकोबाजवळ संपत्तीची वाहन नव्हती प्रशांत बुवा. किती संपत्ती होती? किती होती मावशी? 4 म्हशी, 10 एकर वावर. 4 म्हशी 10 एकराचा कार्यक्रम होता का? हा, त्या काळात 64 लाख. किती? त्या काळात 64 लाख. मग त्या काळातले 64 लाख म्हणजे आजची किती? तुम्ही काय करायचं याच्यानंतर मुर्दंग पुढे बसायचं, असं दिसले पाहिजे का? मग तुम्ही मागे पाहा लागते पलटू पलटू तुम्हाला बसायला पाहिजे. ऐका, त्या काळातले 64 लाख म्हणजे आजचे किती आहे का? अर्थशास्त्राचा नियम सांगते पैशाचं मूल्यांकन दर 20 वर्षाला 10 पटीनं वाढते. दॅट इज रूल ऑफ इकॉनॉमिकल सायन्स. दर 20 वर्षाला 10 पटीनं. उदाहरण सांगतो सिद्ध करतो. पुढे चला भजन करा. विठ्ठल विठ्ठल. 1920 मध्ये 1 रुपयात घर चालायचं, 1940 मध्ये 10 रुपये लागायचे, 1960 मध्ये 100 रुपये लागायचे, 1980 मध्ये 1000 रुपये लागायचे, 2000 मध्ये 10,000 लागायचे, 2020 मध्ये 1 लाख लागतात. घर चालवायला पैसे किती पाहिजे आता? 1 लाख रुपये ज्याच्या घरात महिना त्याचं घर पद्धतशीर चालते महाराज. नाही तर तुमच्या आपल्यासारख्याच तांगतुंगान बोटू होऊन का? हा बेकार कार्यक्रम आहे ना महाराज. पोरगा म्हणते चड्डी घ्या तर बायकोची साडी राहते, बायकोची साडी घ्या तर पोराचे तिघे लागतात. खराब परिस्थिती. आमचं महाराज लोकांचं बरं आहे. एका गाडीत चढलो, एसटीत. पहिले गाडी नव्हती माझ्याजवळ, तुमच्याच भरोश्यावर घेतली. आता एसटीनं हिंडू मी कीर्तन आहे. एसटीत चढलो ना, शर्ट त्या फटीतून खाली पडलं. पर्सनला फटीतून खाली पडलं. ते एसटीले मागे हे नसते का फटशी, त्यातून खाली पडलं आणि एका पोराने त्याच्यावर पाय दिला. पोरेला बदमाश आहे महाराज. एकाने त्याच्यावर पाय दिला. मी मागे पाहिलं, म्हटलं का रे भाऊ ते शर्टावरचा पाय काढणार राजा? त्यानं चुपचाप काढायला पाहिजे का नाही रे? तो काय म्हणे माहिती आहे का? म्हणे इतकं लंब शिवा लागते काय? बरं त्यानं म्हटलं जाऊ द्या, पण त्याच्या बाजूचा बसेल काय म्हणे माहिती आहे काय? अरे जाऊ दे रे म्हणे, बिचारा तो साधू दिसते, ते काय त्यानं शिवलं असेल, घेतलं असेल, त्याला कोणा घाला लागते म्हणे द्यायला चुपचाप. म्हणजे शर्ट घ्यायची अवकात नाही करायची आमची. एवढा भिकार तो पण परशान बो याले कारण आपल्या लोकांना भिकारचो धंदे धरले साहेब. आपले लोक बदमाश आहेत. छाती ठोक वागलं पाहिजे समाजात. कीर्तनाचे पैसे दिले तेवढे घ्यायचे, खिशात घालायचे, मागू नये. मागली की हे लोक आपल्याला भिकारी समजतात. चांगलं दमदार वागा ना महाराज, काय गरज आहे? हो आम्ही काय कोणाचं खातो, 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 आम्ही काय कोणाचं खातो. आमचा पांडुरंग आम्हाला देतो, आमचा पांडुरंग आम्हाला देतो, आमचा पांडुरंग आम्हाला देतो. आम्ही काय कोणाचे खातो, आम्ही काय कोणाचे खातो, आम्ही काय कोणाचे खातो, आम्ही काय कोणाचे, आम्ही काय कोणाचे खातो, आम्ही काय कोणाचे खातो, आम्ही काय कोणाचे खातो, आम्ही काय कोणाचे खातो. महाराज एक जण म्हणे काय सांगा राजे तुमच्या साधू लोकांची काय वरवर आहे म्हणे, चिमटा घेतला तर रगत निघते, सट पडले. महाराज मी कीर्तन करायच्या पहिले वजन 52 किलो होतो, आता
82 किलो झालं. परवाच मोजलं, दवाखान्यात रगत द्यायला गेलो, म्हटलं वजन मोज. 82. म्हटलं लेका कमी करायला लागते. महिन्यातले 17 दिवस बाहेर जेवतो ना महाराज मी. 17 दिवस. आणि लोक काय हैगई करता काय वाड्याची. आज बासुंदी खाय, भजे खाय. म्हटलं लय झालं रे. नाही म्हणे महाराज घ्या असं. अरे म्हटलं मित्रा तू बरोबर आहे, पण वजन वाढवून राहिलं ना. 82 झालं ना महाराज. लोक पहा तुम्ही आमचे सट महाराज चिमटा घेतला रगत पाच दिसते. आमच्या माधव वाजव काऊन नाही सुधरत काय माहिती. हाल का नाही सुधरीन ऐका. तर कारण आहे महाराज, आमचे लोक का तुम्हाला असे दिसतात कारण आहे का? खाण्यापिण्याचा विषय नाही महाराज. खरं जर पाहिलं का नाही, प्रवास करू जेवणाचा टायमिंग नाही. आलं का लक्षात? जेवणाचा टाइम नाही महाराज लोकांचा. कधी कीर्तनाच्या पहिले, कधी कीर्तन झाल्यावर मी ठरवलं सूर्यास्तानंतर जेवायचं नाही, तरी आईला जण जेवावं लागतं. पण आमचे लोक याच्याकरता असे दिसतात की आमची काळजी करणारा विठ्ठल आहे आणि तुमची काळजी करणारे तुम्ही आहे. विठ्ठल विठ्ठल. आमच्या डोक्याला घरातून बाहेर निघले की डोक्याला कोणता ताण नाही महाराज. तुमच्या घरातून बाहेर निघल्यावर तुमच्या डोक्याला ताणाची वाण नाही. आता तुम्हाला चांगलं राहायचं नाही तरी आम्ही काय करा? चाल ना भाऊ वारीले. तो म्हणते महाराज वारीले काय येतं, आपल्या गयामध्ये बैल आहे. तुझ्या गयात बैल नाही, तू बैलाच्या गयात बांधलेला असले का? तुझ्या गयात काहाचे बैल? आलं का लक्षात? महाराज मी काय येऊ वारीला? काय येऊ वारीला? जर आलो महाराज ना तू माझ्याशिवाय राहत नाही, तू मर. अरे तू मरून पाय ना, तू जगते का नाही महाराज? नाताची बिस्किट चोरू चोरू खातुले का बुड्या तू? ना तू माझ्याशिवाय राहत नाही म्हणतो. खोटं नाही बोलायचं माणसं. संसार कोणाच्या ना थांबत नाही आणि परमार्थ आपला आपल्याशिवाय पुरा होत नाही. लक्षात घ्या. आलं का लक्षात? संसार आपल्याच्यानं थांबणार नाही आणि आपला परमार्थ आपल्याशिवाय पुरा होणार नाही. आपला परमार्थ आपल्याला करावा लागेल महाराज. आपला परमार्थ दुसऱ्यानं करून फायदा नाही. संसारामध्ये आपल्या जागी जी आहे, संसारामध्ये आपली जागा दुसरा कोणी घेऊ शकतो, पण परमार्थात आपली जागा कोणी दुसरा घेऊ शकत नाही. आपला परमार्थ आपल्याला करायचा. वारी स्वतःची स्वतः करावं लागते. आलं का लक्षात? महाराज वारीला चालला पोरगा. का चालला रे? आणि माझा बाप जायचा. माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा पावला, तुझी चरण सेवा पावला, तुझी चरण सेवा ज्याची वारी त्याला करावी लागते, ज्याची पूजा त्याला करावं लागते. घरामध्ये मावशी तुमच्या घरी किती जण पूजा करतात? रोज किती जण पूजा करतात तुमच्या घरात? बोलत चला ना. एकटीच करते बाई, कोणी एक बाई पूजा करते. बाई मी भांडे घासतो, तू देवपूजा कर. देवपूजा एकट्यानं करायची असते? अरे ज्याच्या हिशाची पूजा त्याला करावं लागेल ना महाराज. देवपूजा एकट्यानं करायची नसते घरात. आलं का लक्षात? ज्याची पूजा त्याला, जेवण एकट्यानं करायचं नसते. ज्याचं जेवण यानं खाल्लं की त्याचं पोट भरते का? यानं खाल्लं की जसं त्याचं पोट भरत नाही, तशी यानं पूजा केली तर दुसऱ्याला पावन होत नाही. आलं का लक्षात? त्यामुळे पूजा ज्याची त्यानं करायची, नामस्मरण ज्याचं त्यानं करायचं. आलं का लक्षात? जसं भोजन ज्याचं त्यानं करायचं, तसं भजन सुद्धा ज्याचं त्यानं करायचं. विठ्ठल विठ्ठल. पण आमच्या लोकांमध्ये महाराज चालली का मावशी? आमच्या लोकांत आहे का नाही महाराज? आमच्या लोकांमध्ये अलग अलग फॅड आले. एखाद्या पोऱ्याचं लग्न होत नाही, लग्न झालं नाही की त्याचं बाप महाराज जोड जाते. बामणाजोड जातात ना आमचे लोक. बामणाजोड गेला की बामण म्हणते याच्या नावाचा जप कर लागते. सांगते की नाही तुमच्या गावात? आमच्या गावात सांगते बा जप कर लागते म्हणते याच्या नावाचा. म्हटलं काही हरकत नाही गड्या, गेले माळ घेऊन बसवा जप करा. हा तसं नाही म्हणे, माझ्याजवळ 5,000 दे मी जप करतो. म्हणजे दुखते, जखम झाली, डोक्याले ना औषध लावलं, काही फायदा आहे काय? असं नाही चालत. जीवनामध्ये असं चालत नाही. आलं का लक्षात? ज्याच्यावर तो इलाज, ज्याच्यावर जो रोग तो त्याच्यावर तो इलाज.
असं कशालाही पोटाला फळकं बांधल्यानं भुकीच्या वेदना मरतील पण भूक जाणार विठ्ठल विठ्ठल विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. संसारामध्ये आल्यावर विठोबाला शरण गेलं पाहिजे कारण संसारामध्ये विठ्ठलाशिवाय कोणी नाही. संसारामध्ये जीवाला भगवंताशिवाय कोणी नाही. भगवंताशिवाय कोणी तारक नाही. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. विठ्ठलाशिवाय शेवटच्या क्षणाला कोणी तारणार नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे. हा शेवटी कोण आहे? कोणी नाही. शेवटी कोणाचं कोणी नाही. हे कोण सांगावं? हे आमच्या मदालसेनं पाळण्यामध्ये सांगितलं बाळाला. हा देह नाशिवंत मलमूत्राचा वरी चर्म घातले रे कृमी कीटकाचा साला रव रव दुर्गंधी अमंगळतेचा वादा स्मरेच्या हरिहरा शरण जाई गोविंदा पर्यटी मदाला पाळण्यामध्ये झोका द्यायची मदालसा बाळाला आणि सांगायची बाळा हा देह नाशिवंत मलमूत्राचा वादा. पाळण्यात शिकवलं पाळण्यात. अय पुरी पाळण्यात शिकवलं पाळण्यात. गर्भामध्ये संस्कार आमची संस्कृती आहे. छत्रपती शिवरायावर जिजाऊनं गर्भात असताना संस्कार केले महाराज. गर्भात वर आल्यावर संस्कार नाही होत. गर्भसंस्कार नावाचा एक विधी आहे महाराज आपल्या याच्यामध्ये संस्कृतीमध्ये. गर्भसंस्कार गर्भात मदालचा पाळण्यात शिकवते आणि आमची माय आज पाळण्यात गाणं म्हणते. मा पोरगा 7 वर्षाचा आहे महाराज. किती वर्षाचा आहे? आपल्या आपल्या घरचं सांगा दुसऱ्याचं काय आले सांगा. मा पोरगा 7 वर्षाचा आहे. माई बायको त्या पोराले झोका दे आणि पाळणा म्हणे. आताच्या बाहेरले पाळणा येते काय महाराज? पहिले पाळणा म्हणत बाया. पहिले पाळणा झोका देताना पाळणा म्हणत की नाही आजी? किती गोड म्हणत पाळणा. पहिले पाळणा म्हणे आमची आजी. हले हा नंदा घरी पाळणा त्यात देखना गोजिरवाना हसतो कसाची मना. हले हा नंदा घरी पाळणा. पाळणा म्हणायची महाराज. आता त्या दिवशी मा बायकोले माई आई म्हणे बाई पाळणा म्हण गाणं म्हणून झोपू त्याले. मग मा बायकोनं सुरू केला पाळणा. मी वरच होतो तिचं काही ध्यान नाही. माय म्हणे लेकराले जो जो बाळा जो जो आणि काही बी हो जो पण कीर्तनकार नको हो जो. हा सप्ताह झाला की तो सप्ताह येते आणि हिंड्या फिर्याचा सीजन निघून जाते. लागलं तर घरातच चटणी भाकर खाजो आणि काही बी हो जो पण कीर्तनकार नको हो जो म्हणे. म्हटलं मेलो रे गळ्या. म्हटलं काऊन म्हणे काऊन काय तुम्ही उठले की सप्ताह उठले की कीर्तन उठले की हे मी तुम्हाला म्हणू उन्हाळ्यात हिंड्याला जा. म्हटलं कुठूनला ताव कुठ आता हिंड्याचं त्या कीर्तनात. अरे म्हणे तुम्ही ना मला नेलं नाही यंदा कुठे फिरायले. माया बायकोले वर्षातून एकदा हिंड्याला नेलं तर मग चांगली राहते. पण खरं सांगू का असं नाही बरं मावशी. हा बायकोचं मायावर लय प्रेम आहे. एवढा जीव आहे बायकोचा मायावर की मी घरी गेल्याशिवाय माझी बायको जेवत नाही. मी रात्री किती वाजता जाऊ कीर्तनावर आजी माई बायको जेवत नाही. रात्री 2 जरी वाजले घरी जायले तरी माई बायको खोलीतच असते. जेवत नाही. मी घरी जातो स्वयंपाक करतो दोघंही जेवतो. प्रेम असते आहे. प्रेम लयान महाराज. तुम्हाला असं वाटते काय की कीर्तनकार आहे तर गेले घरी गेल्यावर बायको काही आरती आहे? जय देव जय माया नवरा. ज्याच्या त्याच्या घरची गत सारखी आहे महाराज. आलं का लक्षात? फक्त तुमचं दिसते आमची चुपचाप असते. त्याला कारण आहे
तुम्ही घरी असता म्हणून बायको भांडते, आम्ही घरातच दिसत नाही तर भांडीन कोणाशी? विठ्ठल संसार कोणाचा पुरा झाला नाही, ऐका, संसार कोणाचा पुरा झाला नाही आणि स्वतः केला तर परमार्थ कधी अधुरा राहिला नाही महाराज. कारण देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी सादरी. एक क्षण जरी परमार्थ केला तरी तो परमार्थ जीवनाला तारक आहे, आणि जीवनभर जरी संसार केला तरी तो संसार शेवटी तुमच्या गतीला मारक आहे. कारण रावणाचा संसार, वाण नाही रावणाच्या घरी, पण रावण नाही. आणि आमच्या संतांचा संसार, संतांचं काय सांगावं तुम्हाला. आमचे संत जे आहे ना दादा, संतांच्या जीवनामध्ये काय सांगावं, एवढं प्रेम, एवढं प्रेम. संत म्हणजे आम्ही नाही, आलं का लक्षात? आम्हाला संत समजू नका. कीर्तनाच्या गादीवर उभा राहून माणूस कीर्तनकार होईल, पण संत नाही होणार. संत म्हणजे जगाच्या कल्याणा, संताच्या विभूती, देह कष्ट भीती परोपकारी. हो, जगाच्या कल्याणासाठी जगणारे संत असतात रे. माझे संत म्हणजे निवृत्तीनाथ, माझे संत म्हणजे ज्ञानोबा, माझे संत म्हणजे माझी मुक्ताई, माझे संत म्हणजे तुकोबा, माझे संत म्हणजे चोखोबा. तुम्हाला सांगू का, जीवनामध्ये संसाराची फार पर्वा करू नका. जीवनामध्ये संसाराची पर्वा करू नका, कारण तुम्ही जर परमार्थ केला ना तर तुमचा संसार देव पूर्ण करून घेत असतो. माझ्या जीवनामध्ये प्रसंग आला, सखोबाच्या पत्नी सोयराबाई नाव तिचं. काय सांगावं तुम्हाला, सोयराबाईला दिवस गेले महाराज, दिवस गेले. बाळांत होण्याची वेळ जवळ आली. घरामध्ये चोखोबाची आई नाही, चोखोबाची आई नाही, सोयराबाईची आई नाही, कुणी नाही घरामध्ये. शेवटी बाळांतपणामध्ये कुणीतरी बाई जवळ असावी लागते ना महाराज. चोखोबाला सांगितलं तिच्या बाईनं, अहो अहो ऐका ना, अहो तुम्ही जा आणि निर्मला ताईला घेऊन या. चोखोबाची बहीण निर्मला, ज्या चोखोबाला आम्ही हीन जातीचं म्हणून हिणवलं ना दादा, त्या चोखोबाचं काय खानदान आहे. चोखोबाची पत्नी सोयराबाई अभंगली यायची, चोखोबाची बहीण निर्मलाताई अभंगली यायची, चोखोबाचा मुलगा कर्ममेळा अभंगली यायचा. अहो नवे नवे चोखोबाचा साळा असलेला बंका महार सुद्धा अभंगली यायचा. अहो जा तुमच्या ताईला घेऊन या. निर्मला ताईला आणण्याकरता चोखोबा निघाले आणि रस्त्यामध्ये वारी दिसली महाराज. ज्ञानोबा तुकाराम, 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 पाहिलं माझ्या चोखोबानं. वारी चालली पंढरीला, विसर पडला कुठे चाललो याचा. आणि झाले महाराज वारी सहभागी. निघाले पंढरीला भजन करत करत. पंढरीला निघाले, पंढरीला निघाले. इकडे माझी सोयराबाई वाट पाहते, माझा पती निर्मला ताईला घेऊन येईल. आता प्रसूतीचे दिवस जवळ आले, निर्मला ताईला घेऊन येत असेल माझा नवरा. शेवटी प्रसूतीची वेळ आली, वेळ आली दादा. पण चोखोबा काही आले नाही. पांडुरंगाच्या मूर्तीजवळ गेली. पांडुरंगा माय बापा, तुम्हाला सांगू का, तुमच्या जीवनामध्ये जे काही दुःख असतील ना महाराज, संसारामध्ये कुणाला सांगू नका. कारण संसारामध्ये कितीही दुःख जरी तुम्ही दुसऱ्याला सांगितलं ना तरी लोक तुमच्या दुःखाची टिंगल करतील. पण माझ्या देवाला जर सांगितलं तर तो देव ते दुःख निवारल्याशिवाय राहणार नाही. आलं का लक्षात? म्हणून देवाला दुःख सांगायचं संसारातलं, लोकांना सांगू नका. देवाजवळ गेली माझी सोयराबाई, हात जोडले देवाला. कारण सोयराबाई अभ्यासू होती, माहिती होतं सोयराबाईला. त्या द्वापार युगामध्ये
5 पती समोर बसलेले आहेत. भीष्माचार्यासारखे न्यायनिष्ठ व्यक्तिमत्व दरबारात बसलेला आहे. 5 वाघासारखे पती आहेत. कर्णासारखा दानशूर आहे. काय नाही त्या दरबारामध्ये, पण शेवटी एकही वाचवायला आला नाही म्हणून आवाज दिला. कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया. आवाज दिला माझ्या द्रौपदीने. अरे आमच्या जीवनामध्ये कोणी तारणहार नाही रे देवा. आमचं माझे 5 पती बसलेले आहेत देवा माझ्या समोर, पण एक मात्र वाचवायला येत नाही देवा. देवा आता जर तू नाही आला ना दादा, तुझ्या बहिणीची अमृत असेल दादा. आवाज दिला, तिला माहिती होतं कोण येईल शेवटी वाचवायला. वेळ का सखया लाविला, वेळ का सखया लाविला, वेळ का आले नाही, माझी ननद आली नाही रे देवा. प्रसूतीच्या कळा होतात पोटामध्ये. सखया लाविला. आवाज दिला देवाला, आणि देवाला आवाज दिल्यानंतर देवानं सुंदर एका शेळटीचं रूप घेतलं महाराज. एका शेळटीचं रूप घेतलं आणि गेले सोयराबाईच्या दारात. दार वाजवलं, ए चोकोबा दार उघडा. दार उघडलं दादा माझ्या सोयराबाईनं, आणि दार उघडल्यानंतर पाहिलं कुणीतरी शेळटी समोर आहे. हात जोडले, दादा दादा माझे पती घरी नाही हो दादा, माझे पती आल्यावर या दादा. दार लावलं परत. आता प्रसूतीच्या कळा वाढत चालल्या, आणखी पोट दुखायला लागलं. शेवटी जागेवरून उठल्या जात नाही म्हणून कशी तरी लोटांगण घेत घेत देवाच्या समोर जाते. आवाज होते, देवा विठ्ठला, विठ्ठला, सखया आवाज दिला. हे देवा देवा, अरे आता वेदना सहन होत नाही रे देवा. तूच काहीतरी कर, कारण आता तुझ्याशिवाय पर्याय नाही. देवाला पुन्हा महाराज, देवाला वाटलं शेळटीचं रूप घेतलं म्हणून दार कदाचित उघडलं नसेल. आता धोतर घातलं, मळकं धोतर एका शेतकऱ्याचं रूप घेतलं. गेला दारामध्ये, दारामध्ये गेला, दार पुन्हा वाजवलं. चोकोबा, दार उघडलं महाराज. पाहिलं परत महाराज, दादा माझी पती घरी
माझ्या जवळच पडली माझी सोयराबाई आणि काय करावं अंतकरणामध्ये पुन्हा धावा केला देवाचा. विठ्ठला माय बाबा विठ्ठला माय बाबा. देवानं विचार केला मनामध्ये, अरे माझा धावा करते हिला बोलवायला गेलो, हिच्या घरामध्ये गेलो तर घरामध्ये घेत नाही. पण मग माझ्या देवाच्या लक्षात आलं, अरे हिला ज्या गोष्टीसाठी माझी गरज आहे ना महाराज, ती गोष्ट म्हणजे हिची प्रसूती आहे आणि प्रसूती कुणी पुरुष करू शकत नाही. म्हणून आता लक्षात आलं, घरी गेले, रुक्मिणी तुझी साडी दे. साडी घातली माझ्या देवानं, डोक्याला कुंकू लावलं आणि गेला. चोखोबाची बहीण लालाच्या रंगानं, चोखोबाची बहीण लालाच्या रंगानं, चोखोबाची बहीण चोखोबाची बहीण लालाच्या रंगानं. चोखोबाची बहीण झालं माझा देव. आवाज दिला, ए वैदिनी, ए वहिनी उघडादार आता मारी, वहिनी उघडादार आता मारी, वहिनी उघडादार आता मारी, आता कशी तरी घासत घासत दाराजवळ माझ्या चोखोबाची पत्नी सोयराबाई आली. दार उघडलं, डोळ्यासमोर निर्मलेला पाहला. आनंद झाला. निर्मलाताई, तुमचे भाऊ कुठे आहे? वहिनी, दादा गेला पंढरीला, पण मला पाठवलं तर तुझं बाळांपण करायला. काय अधिकार असेल त्या सोयराबाईचा? देवानं म्हणावं, वहिनी उघडा दार हाका मारी, वहिनी उघडा दार हाका मारी, चोखोबाची बहीण झाला सारंगार, चोखोबाची बहीण झाला सारंगार. चोखोबाची बहीण झाला रे माझा देव, चोखोबाची बहीण झाला. दादा, काय अधिकार असेल हो त्या संतांचा? ओ, बाळांतपणाचे कपडे धुतले माझ्या चोखोबाच्या पत्नीचे देवानं. हा अधिकार जर कुणाचा असेल तर हा अधिकार फक्त संतांच्या ठिकाणी आहे. आम्ही संसारिक आमिष देऊ पाहतो देवाला. देवा, मी तुला हे देईल, तू मला ते दे. ज्यांना देव भेटत नाही. तुम्हाला खरं सांगू का माधव महाराज, कीर्तन केल्यानं देव नाही भेटत. त्याला कारण आहे, हे जी थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. हे जी सांगितलं चकारात्मक आहे प्रशांत बुवा. चकारात्मक म्हणजे हेच, हे म्हणजे कोणती निष्काम. आता निष्काम भक्ती जर देवाला आवडत असेल आणि देवाची भक्ती करा हे सांगण्यासाठी जर आम्ही कीर्तनाचे पैसे ठरवत असू तर आमची भक्ती आवडेल का देवाला? आमची भक्ती देवाला आवडली पाहिजे हे जर आम्हाला वाटत असेल तर आम्हाला निष्काम भक्ती करावी लागेल. निष्काम भक्ती, ती भक्ती आमच्या तुकोबारायांनी सांगितली. सगळ्या साराचा सार काढून की एकच भक्ती देवाला आवडते, ते म्हणजे निष्काम भक्ती. आणि म्हणून तुकोबांनी जीवनामध्ये निर्धार केला की आम्ही त्या विठोबाशिवाय कुणाचीही भक्ती करणार नाही. अभंगाचं 3रं चरण. सकळ शास्त्रांचे सार, सकळ शास्त्रांचे विचार विचार
विठोबाची चरण लावे विठोबाची चरण लावे हो विठोबाची चरण लावे विठोबाची चरण निर्धार विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. जगद्गुरु तुकोबा म्हणतात सगळ्या शास्त्राचा विचार केला आणि एकच निर्धार केला. जीवनामध्ये निर्धार केला पाहिजे माणसानं. अलग लक्षात निर्धार पाहिजे. भक्ती विना उद्धार नाही कुणाचा आणि भक्तीसाठी माय मांडी मारणं निर्धार पाहिजे. तू चालू दे ना तुला बंद सुट आहे लेट मागे ते मी म्हणत होतो तुला पण ते पोरांनी सांगितलं त्याला काही म्हणू नका म्हणे तो गावाचा डॉन आहे म्हणे आमच्या. म्हणून म्हटलं जाऊ द्या बा फालतू घेणं देणं का आल्या आपदची कामं करा म्हणून मी चुपचाप राहिलो. खरं आहे की खोटं आहे काही माहिती नाही तुला माहित नाही असं कसं गाणार बा तू तुला माहित नाही पोरं सांगत ऐक हाकन जुले आहे चांगला कीर्तनात कसं बसावले का समज चांगलं बस मांडी मारू आणि ताईट बास. हा ऐका सकळ शास्त्राचा विचार अंती तुकाची निर्धार विठोबाशी शरण जावं. विठोबाला शरण जावं लागेल. अलग लक्षात निर्धार केला पाहिजे मनाचा. निर्धाराशिवाय होत नाही. निर्धार मनाचा झाल्याशिवाय तुम्ही काही करू शकत नाही. निर्धार केला महाराज बघा कुणी निर्धार केला ध्रुव बाळानं निघाला घरातून आई मला देव भेटल्याशिवाय परत येणार नाही. कोण्या वयामध्ये निर्धार केला. निर्धार करायला काही वय नसते महाराज. अलग लक्षात निर्धार करायला वय लागत नाही. कोण्या वयात निर्धार करू शकते. निर्धार केला ध्रुव बाळानं निर्धार केला भक्त प्रल्हादानं निर्धार केला जीवनाचा उद्धार केला महाराज. आमचा निर्धार 8 दिवस चालते का. आमचे पोरं काही कसे आहे की 8 दिवसासाठी इमलची पोळी सोडतात. 8 दिवस महाराज आजपासून सुटली. निर्धार असते निर्धार. माधव महाराज किती दिवस सोडतात 8 दिवस. 9व्या दिवशी काय म्हटलं काऊन म्हणे महाराज राजा जमतच नाही. म्हटलं काऊन जमत नाही म्हणे होतच नाही खाल्ल्याशिवाय. काही काही जणांना तंबाखू खाल्ल्याशिवाय सकाळी होत नाही. आता मला एक समजत नाही या तंबाखूचं याचं काय कनेक्शन. काही कठीणच काम आहेत राजा. बरं काही काही जणांना तंबाखू शिवाय होत नाही. काही काही जणांना बिड्या वळल्याशिवाय होत नाही. म्हणजे तो संडासून आला की त्या संडासात 1 घंटा जा वाटत नाही. बिडेचाच वास घुमते घमघमाट. म्हटलं काय वा हे काय धंदे म्हणे ते वळल्याशिवाय होतच नाही. म्हणजे वरून प्रेशर दिलं की खालून दिसत. काही धंदे धरले महाराज. चांगलं जगा रे चांगलं. चांगलं जगलं पाहिजे का नाही महाराज. तरुणानं कसं असलं पाहिजे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात झाला गर्क कसा व्यसना झाला गर्क कसा व्यसना उठ रे उठ तरुणा देहा उठ रे उठ तरुणा देहा. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात व्यसनात गर्क होऊ नका. तरुणानं कसं असलं पाहिजे. तरुणाच्या अंगात ताकद पाहिजे महाराज. छाती ठोक छाती ठोकली पाहिजे तरुणानं. मांडी ठोकली पाहिजे तरुणानं.
आता हे पाहिलं तर हे पुड्या खाऊ एवढे खोकले झाले सायाजी की याच्या तोंडाकडे पाहा वाटत नाही. तुमच्या गावातले पोरं महाराज, शुभम आहे, पवन आहे, आपला मुकेश आहे, सगळे आम्ही कबड्डी खेळायचो. कबड्डी हो, तुम्हाला असं वाटू राहिलं का माझ्या शरीर एसटून आता पोट निघलं भाई. चांगला प्लेअर होतो मी. प्लेअर चांगला होतो हे मला धरू धरू उपटत तो भाग वेगळा. प्लेअर चांगला होतो नाही का. तुमच्या इथली जी टीम आहे ना महाराज, म्हणजे आमची टीम काही कमी नव्हती, पण तुमच्या इथली टीम लागली की मग विचार पडे थोडसा. कारण तुमच्या इथले पोरं फार सुंदर कबड्डी खेळायचे. तुमच्या गावचा वारसा आहे तो, तसा आमच्याही गावचा वारसा आहे कबड्डीचा. पण आम्ही जे आहे आम्ही त्यामध्ये उशिरा उतरलो म्हणून, नाही तर बदलू नसतो बरं तुम्हाला मी. पण मी लय उशिरा खेळायला लागलो ना. 28 आणि 29 वर्षी खेळायला लागलो. जा लोक बंद होता तर आम्ही सुरू झालो नाही का. पण टीम खरंच चांगली. हे आताचे घोपडं लेखा जे प्रॅक्टिस करत नाही तुमच्या इथले, मी 100% सांगतो. त्या पोराईले जर बनवायचं असेल ना, आपल्या इथं सामनेवारी 1 तारखेला फुकट या, फुकट प्रवेश फी नका देऊ, फुकट. आमच्या इथं सामने असतात महाराज, आम्ही 1 रुपये प्रवेश फी घेत नाही, फुकट. पण त्याला एक नियम माहित आहे, यांचे आमचे संबंध म्हणजे घरोब्याचे आहे. पण तरीही नियमाची एवढी पक्की आहे की 1 वर्ष उशिरा आल्यावर येईल आम्ही खेळू नाही दिलं. म्हटलं नाही, उशीर झाला नियमाच्या बाहेर नाही, घरी चला आणि जेवण करा. कायदा तो कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. दुसऱ्या वस्तूपासून तळक पैत येतात ते टायमाच्या पहिले. हलका मारा. पण टीम काय वरना म्हटलं की आपल्या, आता तुम्ही म्हणसाल महाराज एवढी कोण स्तुती, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी. बरोबर आहे की नाही. आणि त्यातल्या त्यात आता जाताना नाही सगळं त्याच्या हाती आहे ना. तसा काही द्यायची हैगे नाही म्हणा. ती 21च्या वरही देतील 5-6 मध्ये. त्याचं म्हणलं मोकळं आहे महाराज, पाहायला ना ते लक्षात असू चालतं. पण ते काय म्हणतात महाराज, तुमच्या गावात कबड्डी खेळायला फुकट बोला, तर आमच्या गावात कीर्तनाचे खायला पैसे आमच्याही गावात फुकट. आमचंही म्हणलंय मोठं आहे लक्षात. बरं असं पाहून घेऊ आहे का. तरुण कसा असला पाहिजे महाराज. तरुण म्हणजे ज्या तरुणाच्या जीवनामध्ये धैर्य आहे, ज्या तरुणाच्या जीवनामध्ये आयुष्य सार्थकी लावण्याचं ज्याच्या जीवनामध्ये सामर्थ्य आहे त्याला तरुण म्हणतात. कारण तरुणपणामध्ये जे माणूस करू शकतो ते म्हातारं झाल्यावर करू शकतो का. आणि लोक परमार्थ म्हणतात म्हातारपणात करू. परमार्थ सुद्धा तारुण्यात करण्याचा विषय, म्हातारपणात नाही. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात विठोबा रखुमाई. संसार जो आहे, संसार हा आयुष्यभर केला जातो, पण परमार्थ तारुण्यामध्ये करायचा असतो. तारुण्यामध्ये परमार्थ केला पाहिजे. का हो महाराज, आम्हाला सांगतो परमार्थ करा. मग संतांनी तर संसार केला. संतांनी केला नाही का संसार. तुकोबाराचा संसार प्रचंड मोठा होता. नाथबाबाचा संसार प्रचंड मोठा होता. ओ महाराज, सगळ्या संतांनी संसार केला. माझ्या चोखोबानं संसार केला. माझ्या सावतोबा काय करायचे, कांदा मुळा भाजी. हो, दिवसभर मळ्यामध्ये राम राबायचे सावतोबा, पण संध्याकाळी देवाची भक्ती करायची. कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी.
म्हणजे संसार पारमार्थ रूप झाला. आमचा परमार्थ संसार रूप आहे. आमचा परमार्थ सुद्धा आमचा परमार्थामध्ये संसार आहे. आम्ही देवाजवळ जातो. मावशी खरं सांगा असं कोण आहे की जो देवाजवळ गेला आणि काहीच नाही मागत? आम्ही देवाजवळ जातो, देवीजवळ जातो. आम्ही काय म्हणतो? सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीर तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीर तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीर तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीर तुला. हे रोडगा वाहीर तुला भवानी आई रोडगा वाहीर तुला. सत्वर 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 पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. हे सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पाव ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. देवीजवळ जातो आम्ही. देवीजवळ गेलो की आम्ही काय करतो? देवीला हात जोडतो महाराज. पहिले पाव मग रोडगा. देवी तुझ्या रोडग्यावरच बसेल आहे. तुला दिला नाही तो उपाशीच राहते. ते काय ढोंग आहे रे? का भक्ती आहे का हे? मागे तर पडते मिश्रानं शिकवलं लोकांना. जा म्हणे महादेवाच्या मंदिरात, लावा बेलाचे पानं, इकून पान चिटकवले की पोरगा पास होते. फालतू धंदे आहे महाराज. अशाने काय पोरं पास होतात का? अभ्यासच नसता करावा लागला. चालल्या बायची रांगच रांग रांगच रांग. एक मावशी भागवतात ना दिशेन कशात ना दिशेन ते बाजूला मंदिर होतं. त्या मंदिरात जात जा. सकाळी म्हटलं का मावशी तू या गावातली आहे की बाहेर गावून येतो? म्हणे याच गावातली आहे महाराज. म्हटलं तू भागवतात दिसत नाही, कीर्तनात दिसत नाही. म्हणे महाराज आपण त्या फंदात पडतच नाही. म्हटलं मग कोण्या फंदात पडतं? सकाळी सकाळी महादेवाच्या मंदिरात जातं. तसं नाही ना महाराज, भाऊचं लग्न नाही होत आणि त्या भावानं सांगाल तर महादेवाले पाणी टाकले की लग्न होते. म्हटलं तू भाऊ तसाच मरीन. एवढ्या थुत्राचा भाऊ सायाचा दिवस निघला की साला पंग लागेल असते. त्याचं लग्न करून काय करतो? फसवतो का दुसरे दिले बाय? घेणं देणं नाही. बेवड्या फेवड्याले पोरी द्यायच्या नाही महाराज, अजिबात नाही. बेवड्याचे संबंध मोळ्याचे. मला लोक म्हणत महाराज काही शिकवता काय संबंध मोडणं पाप आहे. म्हटलं तुझी बहीण जरा बेवड्याला देऊन पाय मग समजते पाप आहे की पुण्य आहे. कशी घेते तर अंगावरती. काही धंदे करायचे का महाराज? बेवडा असला फोन आला का कसा सांगायचं? पंगांग लागेल असते सणान पडेल असते. देऊ नका मुळलं. अलग लक्षात. आणि समजा तेवढे जमलं नाही तर फक्त एवढं सांगायचं की वा ते आम्हाला काही माहित नाही, आमच्या कानाला हात आहे. बाकीचं काहीच सांगायचं काम. बेवड्याचे लग्न होऊ देऊ नका. हे असेच मेले पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो बेवडे असेच मरतील. लोक पैशावाल्याले कलेक्टरले चांगल्या पोराले 3 बायका देतील. तो काढी ना आता डबल पोरीची संख्या वाढली की. तुम्ही असं समजू नका पोरीची संख्या वाढली की तुमच्या मागे हिंडतील बेवड्या बावड्याच्या. हा ते म्हणतील कलेक्टर आहे का 3 कर. आणि तो काय करीन महाराज? तो गावात येत जाईल. पुढच्या शिटावर 1 बायको, मागच्या शिटावर 2. गाडीचा हरण वाजवीन. आणि हे मुकाटे पारावर बसेल पायतीन पाय रे लेखा. याले 3 आहे ना आपल्याला एकही नाही. मरण सहायला बेवड्या बेकार आहे. गुणी माणसाची कदर आहे महाराज. तुम्हाला सांगतो ऐका. एका ठिकाणी आणि सगळ्यात बेकार जर कोणी असेल तर आपलेच बेकार आहेत. बरं खरं सांगा तुमच्या गावातले संबंध मुळाले बाहेरचे लोक येतात का? बोला ना. तुमच्या गावात आहे की नाही संबंध मोडणारे स्पेशलिस्ट 2-4? हरेकच गावात असतात ते. पण त्याचं नाव घेणं म्हणजे आगच हातात घेणं आहे. घेणं का आले नाव या पण तुम्हाला समजलं ते त्याचे नाव. तुमच्या सगळ्याच्या मनात जे 2-4 नावं आले असतील कॉमन ते 1 नंबरचे संबंधमुळे तुमच्या गावात ते समजून झालं आहे का? हा कारण आपलेच बेकार असता महाराज. हे पहा एका ठिकाणी जे आहे की नाही सोयरीक गेली. परशान बुवा सोयरीक गेली. सोयरीक गेल्यावर महाराज त्याला वाटलं सोयरीकवाले पोरीवाले गरीब होते बिचारे आणि पोरावाले श्रीमंत होते. श्रीमंत लोकांचे नखरे मोठे अलग असतात महाराज. त्याच्या गाडीमध्ये एक कुत्र होतं. पांड फटक कुत्र. ते लंबे केस झापरे एवढाले ना घर राखायच्या कामाचं. जाऊ द्या ऐका. ते पांड फटक कुत्र गाडीत बसवलं. सोयरीक गेली महाराज. त्याच्या दारात गेले. दारात गेल्यानंतर गाडी थांबली. गाडी थांबता बरोबर पाहुणे उतरले. सगळेले पाठ गीट हातपाय धुवायले. सगळा पद्धतशीर कार्यक्रम झाला. आणि
आता त्या लोकांना वाटलं की बा या कुत्र्याची गैरसोय झाली तर सोयरीक ना मुळे श्रीमंत घरचे लोक त्यानं कुत्राही पाटावर बसवला, त्याला मस्त धुतला पद्धतशीर, जेवणाचं ताट वाढलं, त्या पांड्या फटक कुत्र्याच्या पुढे महाराज पूर्णाची पोळी वाढली त्यानं ताटात, त्याच्यावर गावरान तूप टाकलं. हा कुत्राही विचार करेल का काय सोय आहे रे, राहायला पुरते म्हणजे माणसासोबत राहायला पुरते काही सोय आहे महाराज. पण या भीतीतून आहे की नाही त्या दाराच्या फतीतून मोकाटे कुत्रे पाहत गावातले. म्हणे का रे यानं साल्यानं कधी म्हणे आपल्याला अर्धी भाकर फेकून नाही मारली, म्हणे पांडे फटक कुत्रा आलं म्हणे गावाच्या बाहेरचं, याची काय सोय आहे रे. बरं बरं ठीक आहे. मग आता या पांड्या कुत्र्यानं मुकाट्यानं खाल्लं तर मुकाट्यानं घरात बसावं की नाही. याले वाटलं गावात चक्कर मारायला, हा गावात गेला चक्कर मारायला. त्या बंद्या कुत्रे मिळून मत्ता गेला नसा घोयसला लाल जरत. कार्यक्रम फिट महाराज, कार्यक्रम फिट झाला. कॅंग कॅंग करत घरी आला. ते नाही उचलून घेतला. पप्पी काय झालं बेटा, काय झालं बेटा. पप्पी मोकातच धरताना काय सांगेल पप्पी काय झालं बेटा, काय झालं बेटा. तसा धरला, पप्पी गाडीत घातला आणि त्याच्या घरी निघून गेले. घरी गेले त्या गावातल्या कुत्रेनं पाहिलं तर पप्पी पांड्याचा लाल जरत होईल. म्हणजे का रे पप्पी हे असं काहून झालं. आम्ही सांगू रे पप्पी या माणसाच्या नांदी लागू नको गड्या, हे याच्या भावाला सोडत नाही, तुले कुठे सोडते. याच्या नांदी लागला आणि लाल जरत झाला तो म्हणे माणसाला दोष नको. अरे त्यानं तर लेका पाठ टाकलं, आंघोळ केली, पूर्णाच्या पोळीवर गावरान तूप टाकलं आणि खाऊन घातलं. म्हणे मग हे असं काहून झालं. म्हणे आपल्यानंच घोषला, आपले लय बदमाश आहे महाराज. आलं का लक्षात. म्हणून माणसानं जे आहे का नाही, आलं का जीवनामध्ये कसं जगलं पाहिजे, सांभाळून जगलं पाहिजे. संत जे जीवनामध्ये आले महाराज, संतांनी संसार केला, पण तो संसार करत असताना परमार्थनिष्ठ संसार केला. कारण आमचा परमार्थ संसारनिष्ठ आहे. आलं का लक्षात. संतांनी संसार कसा केला एक दृष्टांत सांगतो, कीर्तन आटोपतो. विठ्ठल विठ्ठल. संतांनी संसार कसा केला आहे का. एका पुरीचं नवीन लग्न झालं. आजी नवीन पुरी नवीन लग्न झालं एका पुरीचं. डॉन नवीन लग्न झालं एका पुरीचं. लग्न होते ना तू करशील ना, करशील काय हो का पोरगी. अहो म्हणते वाहत. किती वर्षाचा आहे तू. 13चा. मग आताच करतो काय. मग कधी मोठ्यापणी किती वर्षा झाल्या माहित नाही. अरे पुढच्या वर्षी करतो काय. किती वर्ष थांबतो. जाऊ द्या ना म्हणा, कुठे डोकं खाऊन राहिले. घेणे बोलावलं तुम्हाला तर चुपचाप कीर्तन करा हा घरी आहे की नाही. होईन बाबू होईन तू. हा काळजी नको करू, असं कीर्तन ऐकत जा बा. माडगी घाल घ्या काय काय गळ्यात मारतो नाही घालतो का मग नाही काहून रे. कृत्य काय कृत्य मग खातू वाटत तू. घरी काहीच नाही. मग घाल ना. मग काय होतं भाऊ. हा घालशील काय यंदा शिबिरात येईल का. शिबिरात काय बरं परशान बोयाले शिबिरात. त्याचं नाव लिहून माधव महाराजाचा नंबर घ्यायचा. आता पक्का झाला तू शब्द दिला आता. आणि कीर्तनातला शब्द मोडला की लग्नच नाही होतले का. ऐका एका पुरीचं नवीन लग्न झालं. लग्न झालं. माहेरी गेली महाराज. आणि घर तिथून गेल्यावर फोन केला. ओ या तारखेला घ्यायला या तुम्ही. म्हणजे काही हरकत नाही. तारीख ठरली घ्यायला जायची. याला वाटलं सासरवाडीचा जलवा दाखवला पाहिजे. यानं 4 दोस्त सोबत घेतले. फॉर्च्युनर गाडी काढली. 4 दोस्त मागेन सासरवाडीला गेला महाराज. सासरवाडी श्रीमंत घरची होती. सासरवाडीला गेला. जाता बरोबर पद्धतशीर सगळे पाय धुवायला पाठ साबण अत्तरचं, त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या. पहिल्यांदा गेले की तशी सोय असते. बहारो फूल बरसा मेरा पहिल्यांदा असते सोय. दुसऱ्यांदा तुमचं कमी होती. नाही त्याला कारण आहे. जवायने जवायसारखं राहणं पसंत. आता हा जवाई जर वर्षातले 2 महिने जर सासरवाडीला राहत असेल साला बेसरम तर काय फायदा. काही कामाचा विषय नाही ना महाराज. जवाई कसा वर्षातून फार तर आबा किद्दार गेला पाहिजे एकदा. पहिल्या काळामध्ये महाराज माणूस किद्दार जाय गेला तर किती वरवर होय जवायची. आता हुंगत नाही होत्या जवाय. जाऊ द्या हाय बैजवलीन जवाई होईल असते काय हुंगते नाही का. गेला महाराज. तिथं सगळी व्यवस्था झाली.
घरात गेला, राम राम श्याम श्याम झाला. बायको पुढे आली, म्हणे काव बाई कल्पना, मामी दिसत नाही. म्हणे आई तुमच्यासाठी स्वयंपाक खोलीत बासुंदी घुटून राहील. हा म्हणे तू आज सांगितलं वाटते मला बासुंदी आवडते. म्हणे मग नवऱ्याची काळजी घ्यायला खूप बासुंदी आवडे. बायकोनं सांगितलं, सासूनं 15 लिटर दूध बोलावलं. जवायावर सगळ्यात जास्त प्रेम मामीचं असते. आणि तुम्हाला सांगतोय बरोबर मागच्या वर्षात, तुला सांगतो मामा आहे का, तुला मामा आहे काय, मामी आहे काय, मामीला पोरगी आहे काय. केवढी काय त्याशाला नाही मोठी आहे, जमते गळा एकच दिला सांगतो बाबू, तू ऐक ना, मामानं रोज मामाशी भांडण केलं चालते, पण मामीशी चांगला राहायचं. मामीनं हाव म्हटलं की बजेट बसते, आणि नाही तर मामानं किती कातोळा करू द्या, मामीनं डोळे वटारले की चट्टीतच करते. ऐका 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 ऐका, हा म्हणजे काव कल्पना, मामी दिसत नाही. म्हणे मामी तुमच्यासाठी स्वयंपाक खोलीत बासुंदी घोटून राहिली. हा गेला महाराज भेटायला. आता भेटू सासूले. आता एक सिस्टम आहे, त्या हॉलले खिडकी असते शुभम, ते असते कशात, किचनच्या हॉलच्या मधातून त्या खिडकीतून चहा येते. हा त्या खिडकीजवळ गेला आणि खिडकीतून अंदर पाहिलं, ना असाच टाइम होता महाराज, ना हिवाळा ना पावसाळा, आणि मामीला होईल होती सर्दी, आणि हा खिडकीतून पायाशी आणि मामीले शी. एवढा मोठा हिरवागार कार्यक्रम पासून यानं पाहिलं ते, अरे म्हणे बेकार धुंदे, अरे चला मुळलं ते. मामीची भेट राहिली बाजूले, मामी नाही इकडे तिकडे पाहिलं, कोणीच दिसत नाही. म्हणे जमला कार्यक्रम. मामी कशाले फेकते काय 15 लिटर दूध, हा खोट म्हणे याच्यातच बारीक केला मिक्सचर, कशाचा दिसते होतो, चारोळी धारोळी सगळा महाराज बासुंदीचा कलर बसलेला होता. मिक्सचर केला कार्यक्रम, विषय क्लोज झालं. सगळं पद्धतशीर जसे आहे तसं ताटं गिटं वाळले, ताटं वाळले, इकडून 2 आणि इकडून 2, इकडून 2 दोस्त आणि इकडून 2 दोस्त, आणि झाली बासुंदी वाळली. सुरू केली रे बापा, जे त्या तिकडच्या दोस्तांना सुरू केल्या, वाट्याच्या वाट्या वाट्याच्या वाट्या वाट्याच्या पेतीन नाही तर काय, ते बासुंदीच तेवढी जोरदार होती, आजी गोळ खारट लागेल ते. चालू केला सणान दणका, पण याच्या बाजूच्या दोस्तांना हात लावला की हात त्याला बोटूचे पिऊ नको, इकडच्यानं असं पिऊ नको. त्याने विचार केला गड्या, बाजूच्या सणान वाट्याच्या वाट्या हाणतान आपण हात लावलं की हा म्हणते पिऊ नको. जसं यानं बोट टोचलं त्यानं खुंबे मारले, म्हणे बास मुगाडा पिऊ दे म्हणे. आणलं तर आणलं, मग त्या माया काय बापाच्या वाया चाललं, त्याने चालू केला दणका वाट्याच्या वाट्या. पण हा काही बासुंदीले हात. सासू आली, जवाई बासुंदी देत नाही. म्हणे काव कल्पना, तू तर म्हणत या बोले बासुंदी आवडते, तो बुवा तर हातही लावत नाही. म्हणे आई आता अधिक महिना झाला की नाही, अधिक महिना. म्हणे हा, मग तुम्ही ना म्हणे अधिक महिन्यात माझ्या नवऱ्याला काही केलं. म्हणे बाई आता तू ना लव्ह मॅरेज केलं, सेटिंग व्हायला 2-3 महिने तर लागतील की नाही, तेव्हा अधिक महिना निघून गेला. पण काळजी करू नको म्हणे. अरे तू काय हम्या सम्याची बायको आहे, पोरगी आहे काय, अरे या वतनदाराची पोरगी आहे म्हणे. चाल गेली महाराज जवायाच्या ताटाजवळ वसासू. म्हणे जवाई बापू, तुम्हाला आम्ही अधिक महिन्यात काही करू शकलो नाही, आम्हाला मान्य आहे, पण राग काही धरू नका, बासुंदी प्या. तो म्हणे मामी अधिक महिन्याचा बासुंदीचा काही संबंध नाही. म्हणे अधिक महिन्यात काही करू शकलो नाही, मान्य आहे. हातातल्या 2 बांगड्या काढल्या महाराज, 25 ग्रामची एक बांगडी ताटाखाली घातल्या, जवळच्या 2 बांगड्या 50 ग्रामच्या. काय भाव आहे सोन्याचा, तुमचा सोन्याचा काय संबंध आहे का, तुम्ही फक्त सोनं एवढाच संबंध येते की जासान तर इकेले घ्यायला नाही जाऊ शकत तुम्ही. मोकळा तळ झाला महाराज शेतकरी, कुठून सोनं घेईन. ऐक, आता भाव आहे सोन्याचा 11,000 रुपये. मग तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं माहित, अडून गेलो की 2 ग्रामच करतो डायरेक्ट. 21 दुने आपल्या 11 दुने 22,000 रुपये जवळचं टाकीन लागलं तर 2 ग्राम इकडून गेलं की सकाळी बायको जाऊन 2 ग्राम सोनं. आपला काम असतोय, माझं 1.5 किलो सोनं जमा झालं कीर्तन करू करू. ऐका, हातातल्या 2 बांगड्या काढल्या आणि ताटाखाली घातल्या. म्हणे जवाई बापू, त्या बांगड्या वटकन लावतो पण बासुंदी प्या.
तो जवाई म्हणे मामी बांगड्या नाही बंद्या अंगावरचं सोनं काढलं आणि ताटाखाली घातलं तरी बासुंदी नाही पे. महाराज सासरा उठला म्हणे जवाई बापू मी या गावाचा प्रतिष्ठित नागरिक आहे. या 50 खेड्यामध्ये माझी किंमत आहे. मी तुमच्या दोस्ताईच्या देखत तुमचे हात जोडतो पण माझ्या बायकोचा अपमान करू नका बासुंदी घ्या. तो म्हणे मामा तुम्ही फक्त हात जोडता मी घालीन लोटांगण वंदीन चरण पण बासुंदी नाही पेत. साला आला साला साला म्हणे जवाई बापू खामगाव ते बुलढाणा रोड 60 एकर जमीन आहे. 20 एकर मोठ्या बहिणीची 20 एकर लहान्या बहिणीची आणि 20 एकर मला ठेवतो. आजच तुमची 20 एकर तुमच्या नावावर करतो पण बासुंदी प्या. तो म्हणे 20 नाही पण ती 60ची 60 नावावर केली तरी बासुंदी नाही पेत. बासुंदी नाही. मग आता शेवटी कोण राहिलं? सासरवाडीतली सगळ्यात प्रिय गोष्ट कोणती या प्रसंगात? साली चालू आहे बरं हे या पाठवू शकतो व्हिडिओ. हो आम्ही हळद काम करू. साली आली. पहिल्या काळामध्ये साली आहे की नाही भागाभागानुसार प्रथा होती. पहिल्या काळामध्ये कोण्या भागामध्ये साली जवायले बाप्पू म्हणे, कोण्या भागामध्ये रावसाहेब म्हणे, कोण्या भागामध्ये पाहुणेबुवा म्हणे, कोण्या भागात दाजी म्हणे, कोण्या भागात भाऊजी म्हणे नाही का. आता प्रथा बदलली. आता साली काय म्हणते? जिजू. हे म्हणे जिजू तुम्हाला आपल्या प्रेमाची शपथ पण एक घोट तरी पासून ती हा म्हणे जिजू गेला गट्ट्यातून तुळे घरात ती लढत गेली बा. मग शेवटी कोण राहिलं? कल्पना. आणि आली ना कल्पना पदर खुसून रे बाप्पा. काय लावले म्हणे तिदंबे माय म्हणते पासून ती प्या पेत नाही. मा बाप म्हणते एवढा मोठा माणूस नाही. मा भाऊ बिचारा एवढा गावाचा सरपंच तुम्हाला म्हणते पासून त्या पेत नाही. ते सुलक्षणा आली डोळ्याले पदर लावून घरात गेली पेता गेली पासून ते. हा म्हणे कल्पना मी तू ऐकतो की नाही हमेशा. म्हणजे तू काय नाही ऐकशील रे. चल पे पासून ते. तुम्हाला एक सांगतो काय तुम्ही माणसाले 4 चौघात नका बोलत. त्याला घरात तुम्ही सांडच ना चिमटे आणि तुमचं सांडच ना मन नाही भरलं तर पेंचीच ना घ्या. तो इतका बेश्रम आहे म्हटलं तो बाहेर जाऊन कोणा आले दाखवत नाही. कारण त्याला माहित आहे माजोन करायला पुरत नाही. झाकील मूठ 1.25 लाखाची तर दुसरं होत नाही. पहिला काळ होता आबा तुमचा. पहिल्या काळामध्ये आबा आजीले म्हणत नाटकं करशील तर 8 दिवसात दुसरी आणील. खरं सांगा आबा म्हणेल आहे की नाही? खरं सांगा त्या आबाकडे. आबा खरं सांगा म्हणेल आहे की नाही? हाव ना आजी तुम्हाला म्हणेल आहे की नाही आबा ना? बा आजी पा आजी म्हणजे हाव ना भाऊ रे काय सांगायला एवढ्या जणात काय सांगायला बाबा. असाच होता बुडा. पहिला काळच तो होता महाराज. खतरनाक होते आपले लोक. 8 दिवसात दुसरी आणि म्हणे आता म्हणते का 8 दिवसात दुसरी आणि. अरे दोघाही मिळून एक करायला नाही मला कुठून आणि साला दुसरी. माणसाने फक्त 4 चौघात नका बोलत. आलं का लक्षात? 4 चौघात बोलल्या की त्याच्यातला नवऱ्याचं उलट करा. काय होते? नवरा रावण. 4 चौघात बोलल्या की त्याचा रावण जागृत होतो. मग तो हातात टेम्प घेते. मग याच्या घरात घुसू की त्याच्या घरात घुसू. त्याच्याकरता 4 चौघात बोलायचं नाही. हा म्हणे पासून ती पेत नाही. ते म्हणे प्या. हा म्हणे पेत नाही. तू म्हणे प्या. शेवटी महाराज तिच्या जण राहायला गेला नाही. म्हणे तू काय नाही पेशील तू. बाप आता बाप काढल्यावर जीवारी की नाही माणसाची. पण याची माऱ्या फाऱ्याची हिंमत नव्हती. कारण माणूस लग्नाच्या पहिले वाघ असते. कोण असते रे? लग्न करणार तुले ऐक मग हाऊस म्हणतो काही काय लग्नाच्या पहिले कोण असते माणूस? वाघ. आणि लग्न झाल्यावर येड्या लग्न करणाराच पक्का गदा आहे. लग्न करणं कधी पण बरं त्याला माहित आहे लग्न झाल्या करणारा गदा तरी करतो म्हणते. वाघाचा गदा व्हायची तयारी आहे समज नाही का? मग करत नाही का? नाही नाही म्हणते रे वाई जर केला संन्यासी कीर्तन आहे का महाराज. लग्न झालं ना बाबू. माणूस लग्नाच्या पहिले वाघ असते आणि लग्न झाल्यावरही वाघ असते.
पण लग्न झालं की त्या वाघावर दुर्गादेवी बसते. मग तो वाघ दुर्गादेवी म्हणून तिकडे जाते. होय रे वाघा बाजारात चालला वाघ बाजारात, होय रे वाघा वावरात चालला वाघ वावरात. हातभर जीप काढते ना वाघ महाराज. बेकार आहे. मोकळे तळक केले वाघ दुर्गादेवी, लंबे घातले वाघ, थंडेगार झाले वाघ. आलं का लक्षात? हा म्हणे पेत, तो म्हणे पेत नाही, तो म्हणे पेप, तो म्हणे पेत नाही. महाराज शेवटी याच्या जण राहायला गेले नाही. म्हणे हेंबाड थुत्रे, वासुंती पिऊ की किंवा मायचा शंभूळ खाऊ. अरे असं म्हटलं महाराज. याच जाऊ द्या. आजूबाजूचे अरे वाट्या फेकल्या हो हातातल्या, वकले राजा डर ते. अरे काय रे म्हणे, कसं म्हणे, पेन पासून ते म्हणे. म्हणे काऊन रे म्हणे, आता यातलं वर्म समजलं. संतांना संसाराचं वर्म माहित आहे म्हणून ते संसारामध्ये रमत नाही. आम्हाला संसारातलं वर्म माहित नाही म्हणून आम्ही संसारात रमतो. संतांना नामाचं वर्म माहित आहे म्हणून ते म्हणतात विठोबाशी शरण जावे. आम्हाला नामाचं वर्म माहित नाही म्हणून आम्ही संसारामध्ये रमतो. आणि हा फरक संतांतला आमच्यातला आहे. मग संत आम्हाला जसे त्यांना कोंबे टोचले, जसे बोटे टोचले तसे उठवायचा प्रयत्न करतात. पण ऐकलं नाही तर काय म्हणतात, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. चलत शेवटी काळ बांधून येईल, चलत शेवटी काळ बांधून येईल,
सकळ शास्त्राचा विचार अंती तुकाची निर्धार विठोबाशी शरण जावे निजनिष्ठा नाम गावे. हा आणि शेवटी काय महाराज 18 पोरांनी शिदान 18 पोरांनी शिदान 18 पोरांनी शिदान 18 पोरांनी शिदान तुकाने आजीवत तुकाने आजीवत विठोबाचे चरण धावे विठोबाचे चरण धावे तुका म्हणे आजी हेत तुका म्हणे आजी हेत आजी हेत विठोबाचे शरण धावे विठोबाचे शरण धावे महाराज वेद अनंत बोलिला अर्थ इतकाची साडीला विठोबाची शरण जावे निजनिष्ठ नाम गावे. या अभंगाचा भावार्थ असा असेल, माझा अट्टास नाही, जगद्गुरु तुकोबाराची बुद्धी आणि माझी मती याची कुठेही तुम्ही तुलना करू शकत नाही. परंतु तुम्ही बोलावलं महाराज. बघा आज जे आहे कीर्तनाला निश्चितच उशीर झाला,
पण आता जे आहे हे काय सप्ताहातलं कीर्तन नाही म्हणून थोडं मोठं जास्त बोलायला काही हरकत नाही. कारण सप्ताहातलं कीर्तन जर असलं सप्ताहातलं जर कीर्तन असलं महाराज ते वेळेमध्ये निपटणं गरजेचं असते. कारण रोज कीर्तन असतात. आता तुम्हाला तसं काही रोज कीर्तन नाही, तुम्ही काही सकाळी काकड्यात उठत नाही. किती जण उठता काकड्या? किती जण असता गावात काकड्या? हातवर करा हात. अरे वा रे वा, होईन गड्या होईन तू. चांगला बोलगा आहे रे. माळ घाल भाऊ तू. हा घाल बेटा, माळ पाहिजे यामध्ये. तुला सांगू काय, आमच्या गावामध्ये कुत्री पकडणारी गाडी आहे. कुत्रे पकडणारी गाडी आली. हनान पोहेत मोकाटे कुत्रे. पण एक पट्ट्यावाला कुत्रा होता, चांगला चालला रस्त्यानं असा. मग म्हटलं का रे गडे, याले पकडून नाही राहिले. तो म्हणे आपल्याला काहीच नाही, आपल्या गळ्यात पट्टा आहे. पट्टा आहे याचा अर्थ कोणतरी वागवायला. मोकाट्या कुत्रीच्या गळ्यात पट्टे नव्हते. ते भनान पोहेत काऊन की हे धरले की दाबोदन तिकडे जंगलात नेऊन सोडत. ज्याच्या गळ्यात पट्टा आहे त्याला कोणतरी वागवायला आहे, ज्याच्या गळ्यात नाही तो मोकाटे आहे. म्हणून पट्टा घातला पाहिजे. पट्ट्यावाल्याला काही भेऊ नसते. आलं का लक्षात? घालशील ना आता कधी? हा ऐका रे, एखादी घालतो का आता? कालटी घालशील? कालटी करून आणशील, भेटते का गावात? मग याला शिबिरात द्यायचा पोचा. चांगला बोलला तो गाणं आहे. ऐका कसं आहे महाराज, अभंगाचा धावता भावार्थ आपण आपल्या अल्पशा मतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. अभंगाचा अर्थ असेल की माझा अट्ठास नाही. जगद्गुरु तुकोबारायाची बुद्धी आणि माझी मती याची तुम्ही कुठेही तुलना करू शकत नाही. म्हणून महाराज चुकलं असेल माझ्या वाणीचं दोष, योग्य वाटलं असेल माझ्या जगदंबेच्या कृपा प्रसादाचं, त्या जगदंबेची उपासना करत असताना कुठल्याही पद्धतीचा दुजाभाव न ठेवता मनामध्ये आकस न घेता करा. नाही तर मग हे केलं नाही तर देवी धरीनं, ते केलं नाही तर असं होईल. आपली माय जी आहे, आपण जिला गावाच्या बाहेर घराच्या बाहेर पोरं काढून देतात, ती माय मंदिरात राहते, एखाद्या रस्त्यावर राहते, पण तरी तिथूनही म्हणते माझ्या लेकराचं भलं झालं पाहिजे. मग आपल्या सांसारिक जीवनातली माय जर आपल्या लेकराचं भलं झालं पाहिजे म्हणत असेल आणि आपल्यावर राग भरत नसेल तर ही जगाची माय असणारी जगदंबा आपल्यावर राग भरीन का महाराज? म्हणून देवीचं आपल्याकडून काही चुकत नाही. आपल्याला वाटते तशी भक्ती जी आहे आपण तिची केली पाहिजे. असो, तुम्हाला जाता जाता एक सांगतो, माझा मठ आहे कोकलवाडीला. माझ्या मठावरती 8 अनाथ मुलं आहेत महाराज. 8 अनाथ मुलं मी माझ्या मठावर आहे. ते मलकापूरला शाळा शिकतात. आमचे हरिभक्तपरायण माधव गुरुजी अढाव गुरुजी त्या पोरांना नेणे आणणे शिकवणे सगळी जबाबदारी गुरुजीची. आणि आई वडील नसणारे लेकरं आहेत. तुमच्या संपर्कामध्ये जर कुणी असे लेकरं असतील की ज्यांना आई वडील नाही, तरी मला सांगा, आम्ही त्या लेकरांचं संगोपन करू. आणि संगोपन असं नाही महाराज, माझ्या मठावरचे पोरं पायात शूज घातल्याशिवाय खिशात रुमाल घेतल्याशिवाय स्कूलमध्ये मी जाऊ देत नाही. जे माझ्या पोरांसाठी ते त्यांच्यासाठी. आलं का लक्षात? कारण माझी इच्छा आहे माझ्या मठावरच्या पोरानं डॉक्टर इंजिनियर बनून कीर्तन केलं पाहिजे महाराज. आलं का लक्षात? म्हणून माझा पोरगा घरी जर भात खाईल तर माझ्या पोरानं मठावरच्या काजू भात खाल्ला पाहिजे, ही माझ्या अंतकरणातली संकल्पना आहे. त्याच्यानुसार आम्ही काम करतो. म्हणून कुणाची जर असलं, कुणाचंही लेकरू आहे, खरोखर मायबापने गावात गरजू आहे, आपल्या जवळ आणा. आपण त्याचा पूर्ण सांभाळ करू. स्वतःच्या पायावर उभा राहिल्याशिवाय पोरगा आपल्या मठाच्या बाहेर निघणार नाही, एवढी गॅरंटी आम्ही देतो. स्वतःच्या पायावर. त्यामुळे असं कुणीही असलं आणा. तुम्हाला वाटलं आपण या पोरांसाठी काहीतरी मदत केली पाहिजे, काहीतरी सहकार्य केलं पाहिजे, ती जरी तुमची इच्छा असली तुमच्या मठावर या. आता जे आहे, आता कोणाचं असलं कीर्तन झाल्यावर कोणी म्हटलं महाराज आमची इच्छा आहे, त्यांना एक वेळ काही जेवणाचं हे करायची, काही जी तुमची इच्छा असेल, कीर्तन झाल्यावर लागलं तर आमच्या सूरज महाराजकडे एखाद्याचं नाव लिहून द्या, नंबर द्या, आम्ही तुमच्याशी संपर्क करू जेव्हा गरज वाटेल तेव्हा. तर सांगायचा अर्थ असा सुंदर उपक्रम आहे. कुणालाही जर यावं वाटलं तर एखाद्या वेळी निंबादेवी संस्थान निंबोळा, तिथून 1 किलोमीटरवर आमचा मठ आहे. कधीही या, भेट द्या. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. ऐका, त्याला काय बोलायचं आहे ना? बोलायचं आहे त्याला? नाही, शिवाजी महाराज भजन म्हणायचं. बरं, फक्त 1 मिनिट. आपण विठोबा जे विठ्ठल करू, त्यानंतर ज्ञानदेव तुकाराम होईल. आणि ज्ञानदेव तुकाराम झाले की आमचा जो भाऊ आहे तो एक सुंदर भजन म्हणेल. कोणीही उठू नका, घरी जायची घाई करू नका. चुकून काही वाईट शब्द निघाले असतील
माझ्या वाणीचा दोष मला परत करा. ज्याचं मन दुखलं असेल, कुणाचा मन दुखवण्याचा उद्देश नाही, पण स्पष्ट बोललो. एखाद्याला जास्तच खराब वाटलं असेल तर आपल्या कीर्तनात बाया खुशेल असतात, डोक्याला ताण घ्यायचा नाही. आणि मागायला काही तुमच्या धुऱ्याहून जात नाही. त्यामुळे कोणताच काही विचार नाही, जे आहे ते बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला बोलावलं, धन्यवाद. मृदंगाचार्य हरिभक्ती परायण अनिकेत गुरुजी आमचे जंगले, गुरुजीचा जो आहे तो क्लास आहे मलकापूरला. आमचे गुरुजी कीर्तनाला आले, धन्यवाद. आमचे भाऊ काय नाव? जयदीप. लय साजरा पोर काय पण तुकडे पा कसा मस्त जोरदार दिसते. असे पोरं पाहिजे महाराज, लक्षात. जयदीप धन्यवाद. गावातला आहे की नाही? वा वा वा. सगळे आमचे भाऊ प्रशांत महाराज भाऊ, सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद मानतो. सगळ्याचे आभार. जे इथून ऐकले त्याचे आभार, त्या पायऱ्याहून ऐकले तुमचे आभार, धन्यवाद. घरी झोपून ऐकून राहिले भद्रा मारुती त्याचे धन्यवाद. आपल्या काय बापाचं बाहेर झालं, सगळ्याचे आभार मानतो. झालेले कीर्तन रूपी सेवा पांडुरंगाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली महाराज. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल. आ बोलिले ने गोले वेडे वाकुडे उत्तरे. हॅलो हॅलो हॅलो. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फळाला. तो बापाचा बापा हो माझ्या जिजाऊची पुण्याई
आमच्या शिवम महाराजला मी बक्षीस देतो वर्षाला. हे पैसे म्हणून नाही, हे